महाराष्ट्रातील प्रादेशिक दळणवळण सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. वंदे भारत ज्या मार्गावरून धावणार आहे त्या भागातील रहिवाशांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे आणि आर्थिक उलाढालीत वाढ करणे हा यामागील उद्देश आहे. 16 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 नवीन सेवांना हिरवा झेंडा दाखवल्यानं महाराष्ट्रात धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या 11 झाली आहे. नवीन गाड्या कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद मार्गावर धावणार आहेत. हे मार्ग राज्यातील आणि शेजारील राज्यांमधील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यास सज्ज आहेत. आता पाहूयात या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन. आतापर्यंत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेकडून महाराष्ट्रातील विविध मार्गांवर 8 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवल्या जात आहेत. आता कोल्हापूर-पुणे, पुणे-हुबळी आणि नागपूर-सिकंदराबाद या मार्गांवर सेवा देणाऱ्या नवीन 3 गाड्यांमुळे वंदे भारत गाड्यांची संख्या 11 झाली आहे. या 3ही नवीन मार्गांवर वंदे भारत गाड्यांची सुविधा उपलब्ध होणे ही उल्लेखनीय बाब आहे. सेमी हाय स्पीड ट्रेनची अपग्रेड केलेली दुसरी म्हणजेच सुधारित आवृत्ती असलेल्या या गाड्या मध्य रेल्वेने प्रवाशांचा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होण्यासाठी अत्याधुनिक 21 अपडेटेड अर्थात वर्धित सेवांसह धावणार आहेत. कोल्हापूर-पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रात मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा स्थानकांवर थांबेल. शिवाय कोल्हापूर आणि पुणे यांना जोडणारी ही पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला सातारा, सांगली, मिरज, बेळगावी आणि धारवाड स्थानकांवर थांबे असतील, ज्याचा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील रहिवाशांना फायदा होईल. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लार शाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर नियोजित थांबे असतील, जे दोन्ही शहरांमधील सर्वात जलद कनेक्टिव्हिटी देणारे असतील. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांच्या जलद, अधिक कार्यक्षम प्रवासासाठी सरासरी प्रवास वेळ कमी होईल. या ट्रेनमध्ये प्रवासाच्या सुविधेसाठी GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. ट्रेन क्रमांक 20673 कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस. 19 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली ही रेल्वे आठवड्यातून 3 वेळा सेवा देणार आहे. गुरुवार, शनिवार आणि सोमवारी ही ट्रेन धावणार आहे. ती कोल्हापूरहून सकाळी 8:15 वाजता निघेल आणि त्याच दिवशी पुण्यात दुपारी 1:30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 20674 पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस. 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली ही गाडी बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावत आहे. पुण्याहून दुपारी 2:15 वाजता सुटून त्याच दिवशी 7:40 कोल्हापूरला पोहोचते. या गाडीला मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या ठिकाणी थांबे आहेत. पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस. ही नवीन सेवा पुणे आणि हुबळी दरम्यान प्रथम थेट कनेक्टिव्हिटी या रेल्वेद्वारे मिळत आहे. त्यामुळं प्रवाशांची चांगली सोय होत आहे. यामुळे स्थानिक व्यापार आणि एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. ट्रेन क्रमांक 20670 पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस. 19 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली ही रेल्वे आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच गुरुवार, शनिवार आणि सोमवारी धावत आहे. ही गाडी पुण्याहून दुपारी 2:15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11:15 वाजता हुबळी इथं पोहोचेल. गाडी क्रमांक 20669 हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस. 18 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालेली ही गाडी आठवड्यातून 3 वेळा म्हणजेच बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. हुबळी इथून सकाळी 5 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पुण्याला दुपारी 1:30 वाजता पोहोचते. या गाडीला सातारा, सांगली, मिरज, बेळगावी आणि धारवाड या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस. या नवीन सेवेमुळे तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यात थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी स्थापित होत आहे. तेही अवघ्या 7.5 तासात सरासरी प्रतितास 80 किलोमीटर वेगानं 578 किलोमीटर अंतर
या रेल्वेनं कापलं जात आहे. याशिवाय चंद्रपूरच्या महाकाली मंदिरात तसंच श्री सुब्रमण्य स्वामी मंदिरात भाविकांच्या प्रवासाची सोय होऊन पर्यटनाला चालना मिळत आहे आणि कनेक्टिव्हिटी सुधारत आहे. VNIT, IIM नागपूर आणि उस्मानिया विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाची प्रवासी सेवा यामुळं उपलब्ध झाली आहे. ट्रेन क्रमांक 20101 नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस. 19 सप्टेंबर 2024 पासून या गाडीची सेवा आठवड्यातून 6 दिवस मंगळवार वगळता सुरू झाली आहे. ही गाडी नागपूरहून संध्याकाळी 5 वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी 12:15 वाजता सिकंदराबादला पोहोचते. ट्रेन क्रमांक 20102 सिकंदराबाद नागपूर वंदे भारत एक्सप्रेस. 19 सप्टेंबर 2024 पासून ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस सेवा देत आहे. ही गाडी सिकंदराबादहून दुपारी 1 वाजता सुटते आणि त्याच दिवशी रात्री 8:20 नागपूरला पोहोचते. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ या ठिकाणी ही गाडी थांबते. राज्यातील प्रादेशिक संपर्क वाढवण्याच्या उद्देशानं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 15 सप्टेंबर रोजी अटल सागरी सेतूजवळ प्रस्तावित 14 लेन रस्त्याची घोषणा केली, जो पुण्याला रिंग रोडद्वारे जोडेल. यामुळं मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवरील ताण 50% कमी होण्याची अपेक्षा आहे. हा 14 लेनचा रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूजवळ हा नवीन रस्ता पुण्यापर्यंत विस्तारेल आणि पुढे रिंग रोडद्वारे बंगळुरूशी जोडला जाईल. महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस नेटवर्कचा विस्तार प्रादेशिक कनेक्टिव्हिटी, आर्थिक वाढ आणि जीवनमानात बदल घडवून आणणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 नवीन सेवांना हिरवा झेंडा दाखवल्यानं शहरांतर्गत आणि आंतरराज्य प्रवासाला चालना मिळत आहे. या अपग्रेड केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील सेमी हाय स्पीड ट्रेनचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे, सुविधा वाढवणे, प्रमुख व्यावसायिक आणि शैक्षणिक केंद्रांना जोडणे असा आहे. यामुळे प्रमुख शहरांमधील धोरणात्मक आणि तीर्थक्षेत्रांशी जोडले गेल्यानं पर्यटन आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळत आहे. शिवाय अटल सेतू सागरी पुलाजवळ प्रस्तावित 14 लेन रस्त्यामुळं महाराष्ट्र आणि बेंगळुरूला रस्ता जोडणी अधिक चांगली होईल. एकत्रितपणे हे उपक्रम पायाभूत सुविधा आणि वाहतुकीत क्रांतीच्या दृष्टीनं सरकारची वचनबद्धता दर्शवते, ज्यामुळं या परिसरातील रहिवासी आणि व्यवसाय दोघांनाही दूरगामी फायदे मिळतील यात शंका नाही.